नमस्कार सर्वांना। तर खूप दिवसांनंतर मी आज केक बनवलेला होता। तर मी रसमलाई फ्लेवरचा केक बनवला होता आणि रसमलाई फ्लेवर हा मी पहिल्यांदाच बनवला होता। याआधी मी कधीही रसमलाई फ्लेवरचा केक बनवला नव्हता, पण मला रसमलाई फ्लेवरचा केक खायला खूप आवडतो, वरदलाही आवडतो आणि आमच्या आहोंचा आज बर्थडे आहे म्हणून म्हटलं चला घरीच केक बनवूया। जर केक बनवता येतोय तर मग केकचं लागणारं सगळं सामान मी आदल्या दिवशीच आणून ठेवलं होतं आणि गुरुवार होता त्या दिवशी, त्यामुळे मग मी सकाळीच क्रीम फेटून ठेवली होती, कारण गुरुवारी कधी कधी लाईट नसते म्हणून केकचा जो बेस असतो तो पण तयार करून ठेवलेला होता। पण आज लाईटच गेली नाही, लाईटीने असं केलं माझ्यासोबत। चला असू द्या। तर मग मी ना इथं केक बेस जो आहे तो कट करून घेतला। तर त्याचे मी 2च भाग केले, तुम्ही 3 पण भाग करू शकता, पण माझ्याकडे प्रीमिक्स थोडं होतं त्यामुळे त्याचा बेस थोडासा कमीच झाला होता, म्हणून मग मी असा बेस 2 याच्यात कापून घेतला। त्यानंतर मी इथं शुगर सिरप वापरलेलंच नाही, कारण मी आज सगळी रसमलाईच वापरणार होते, म्हणून मग मी इथं सगळ्यात आधी केकच्या पहिल्या भागावरती रसमलाई टाकून घेतली, त्यानंतर क्रीम टाकून घेतली आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने क्रीम सगळीकडे अशी लावून घेतली व्यवस्थित, एकदम प्लेन अशी करून घ्यायची। प्लेन करून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती परत रसमलाई टाकायची आणि अशी तोडून टाकायची, म्हणजे खाताना छान अशी लागते। तर मी अशी सगळीकडे तोडून टाकली। क्रीममध्ये मी ना येलो कलर आहे जो जेल कलर तो खूप कमी टाकलेला आहे, त्यामुळे जास्त येलो येलो दिसत नाही, पण ना जेल कलर वरदला खायला सांगितला नाही डॉक्टरांनी, त्यामुळे मग मी अगदी थोडासाच टाकला, फक्त थोडासा कलर येण्यासाठी। त्यानंतर पहा दुसरा भाग पण मी इथं घेतला आणि तो वरच्या बाजूला ठेवला आणि त्यावरती पण मग असं रसमलाई टाकून घेतली। त्याच्यानंतर परत सेम प्रोसेस करायची आहे आणि तुम्हाला जर स्पॅच्युलाने जमत नसेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालायची आणि मग सगळीकडून लावून घ्यायची, त्याने पण खूप छान होते, पण मला स्पॅच्युलाने जमते म्हणून मग मी डायरेक्ट स्पॅच्युलानेच केली। तर सगळीकडं असं व्यवस्थित सगळीकडून स्पॅच्युला फिरवून घ्यायचा आणि आता केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आणि सेट झाल्याच्या नंतर मग त्यावरती डिझाईन करायची। तर मी केकला सेट करायला ठेवलं आणि अर्ध्या तासाने मग मी काढलं। त्यानंतर मी ना इथं वेगळं काहीतरी ट्राय करत होते, म्हटलं चला काहीतरी वेगळी फुलं ट्राय करावा, म्हणून मी जेल कलर आहे ना तो पिशवीत टाकला पायपिंग बॅगमध्ये, पण तो ना खूप वरती लागला, त्याच्यामुळे त्याचा ना कलरच फुलांमध्ये आलेला नाही। पण म्हटलं चला ट्राय करावा कसं येतंय कसं नाही। तर मी इथं पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली आणि मी खूप सिंपल अशीच डिझाईन तयार केली, कारण आम्हाला घरीच खायचा होता केक, त्याच्यामुळे जास्त काही डिझाईन करत बसले नाही, एकदम सिंपल अशी फुलं काढली आणि ही फुलं खरंच खूप छान वाटतात। आणि मग मी अशी सगळीकडं फुलं काढून घेतली। त्यानंतर मग खालच्या बाजूनी पण मी क्रीम शिल्लक होती, मग खालच्या बाजूनी पण डिझाईन करून घेतली आणि खालच्या बाजूने डिझाईन केल्यावर केकला खूप छान असा लुक येतो, त्यामुळे खालच्या बाजूने नेहमी छोटी छोटी डिझाईन करायची। तर माझ्याकडून इथं थोडीशी मोठीच झाली आहे, पण चला काय नाही। तर मी आता डिझाईन केली, त्यानंतर जी रसमलाई उरली होती ती रसमलाई मी अशी सगळीकडे ठेवून घेणार आहे आणि सगळीकडे ठेवल्याच्या नंतर मग मी ना त्याला डेकोरेशन पण करणार आहे। तर काजू बदाम आणि पिस्ता असतो तो मी किसून घेतलेला आहे, तर त्याचं डेकोरेशन करणार आहे आणि जी उरलेली रसमलाई आहे ना ती इथं सेंटरला अशी ओतणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर ही छान होते। तर मी म्हटलं अशी ओतून घ्यावी, तर मी तो ओतून घेतली। त्यानंतर मग जे ड्रायफ्रूट्स मी कट केलेले होते त्याचं डेकोरेशन मी करायला घेतलं आणि सगळीकडं मी हे ड्रायफ्रूट्स असे मिक्स करून टाकले आणि रसमलाईच्या केकवरती हे ड्रायफ्रूट्स टाकले ना खूप छान दिसतात आणि खरं तर याचं हेच डेकोरेशन असतं, कोणताही रसमलाईचा केक पहा त्यावरती ड्रायफ्रूटचंच डेकोरेशन असतं। तर मी असं छान असं डेकोरेशन करून घेतलं। त्यानंतर माझ्याकडं पाकळ्या नव्हत्या, मग मी काय केलं, गुलाबाचं फुल आणलं होतं ना त्याच्याच पाकळ्या मग मी थोड्याशा लावून घेतल्या आणि आज संध्याकाळीच हाच केक कापायचा होता, म्हणून मग आता दिवसभर मी हा फ्रीजमध्ये ठेवणार होते। तर पहा किती सुंदर असा केक झालेला आहे आणि माझा पहिलाच ट्राय आहे रसमलाई केक बनवण्याचा। तर मलाच खूप आनंद झाला केक पाहून की खूप छान बनला होता आणि टेस्ट पण खूप छान झाली होती। जेव्हा मी संध्याकाळी कापला ना आणि खाल्ला तर टेस्ट पण खूप छान झाली होती। आणि पहा गुलाबाच्या पाकळ्या पण मी अशा ठेवलेल्या आहे आणि संध्याकाळी असा छान असा केक दिसत होता रसमलाईचा। तर कुणाकुणाला रसमलाईचा केक आवडतो त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला केकचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि तुम्हाला केकचा आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा। तर मी नक्कीच केकचे आणखी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि चला तर मग असं मी टॅग पण लावलेले होते हॅपी बर्थडे आणि डॅडचे। तर हा केक वरदकडून त्याच्या पप्पासाठी बनवलेला होता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।